एसे गावात जुगार अड्ड्यावर बोरी पोलिसांचा छापा. 2.33 लाखांचा मुद्देमाल जप्त. वेषांतर करून 4 ते 5 किलोमीटर पायी चालत पथकाची कारवाई. 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. जिंतूर तालुक्यातील एसेगाव शिवारात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर बोरी पोलीस ठाण्याच्या पथकाने बुधवारी दिनांक 22 जुलै रोजी सायंकाळी धाडसी कारवाई करत 2,33,670 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये कलम 12 अंतर्गत 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून अशी माहिती बोरी पोलिसांकडून मिळाली आहे. पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली. जुगार अड्ड्यावर पोलिसांची चाहूल लागू नये म्हणून बीड जमादार राजेश जटाळ, प्रताप साळवणे, पोलीस शिपाई संघसेन कांबळे, रामप्रसाद कोकाटे, अमोल मुंडे आणि रंगरेज मॅडम यांनी वेषांतर करून घटनास्थळ गाठले. वाहनांचा वापर टाळत या पथकाने सुमारे 4 ते 5 किलोमीटर पायी प्रवास करून एसेगाव शिवारातील जुगार अड्ड्यावर अचानक धाड टाकली. पोलिसांच्या या नियोजनामुळे आरोपींना कोणतीही चाहूल लागली नाही. छाप्यावेळी आरोपी पैसे लावून तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. पोलिसांना पाहताच एक आरोपी घटनास्थळावरून पसार झाला, तर उर्वरित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. या कारवाईत 22,720 रुपये रोख, विविध कंपन्यांचे 6 मोबाईल फोन, 2 दुचाकी, 52 पत्ते, 1 वही, 1 पेन असा एकूण 2,33,670 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गजानन अंकुशराव आंभुरे राहणार कडसावंगी, दत्तराव सुंदरराव फाटे, सुरेश कोंडीराम शेळके, सोपान राजाराम करहाळे, एकनाथ प्रभाकर शेळके, दिनकर जनार्दन शेळके, उद्धव माणिकराव शेळके सर्व राहणार एसेगाव तालुका जिंतूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस शिपाई संघसेन श्रीधरराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. वेषांतर करून अनेक किलोमीटर पायी चालत आणि अत्यंत गोपनीय पद्धतीने केलेल्या या कारवाईमुळे बोरी पोलीस ठाणे हद्दीतील बेकायदेशीर जुगार व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून अशा अवैध धंद्यांविरोधातील कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं.